वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ MBBS पदवीवर समाधान न मानता पदव्युत्तर शिक्षणाला प्राधान्य द्यावे, तसेच वैद्यकीय व्यवसाय करताना सेवाभावी वृत्ती जपून गरीब रुग्णांच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले। तर पाहूया आजची सविस्तर बातमी। राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय यांच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात ते बोलत होते। या समारंभात सन 2020 बॅच व 2025-26 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 150 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। CPR रुग्णालयाचे सुमारे 200 ते 250 कोटी रुपयात नूतनीकरण करण्यात आले असून तेथे रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। येत्या मे महिन्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन असून पुढील 2 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनीही विद्यार्थ्यांनी जबाबदारी, कष्ट, प्रामाणिकतेची कास धरत उच्च शिक्षणाकडे वाटचाल करावी, असे सांगितले। तत्पूर्वी CPR रुग्णालयात अत्याधुनिक व्हेरिकोज वेन्स लेझर ॲब्लेशन यंत्र आणि डिजिटल मॅमोग्राफी मशीनचे उद्घाटन करण्यात आले। या सुविधेमुळे महागड्या शस्त्रक्रिया आता मोफत किंवा कमी खर्चात उपलब्ध होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।